नमस्कार. नामदेव गाथा स्वहस्ते लिहिण्याचा जो उपक्रम निकते सरांनी चालू केला तो खूप सुंदर आहे. मला जेव्हा पहिल्यांदा मेसेज आला तेव्हा मी पूर्ण दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा मेसेज आला मग मी नीट तो वाचला, बघितला आणि म्हटलं चला लिहूया तर आपण नामदेव गाथा. 10 वर्ष झालं आपल्याकडे नामदेव गाथा पडून आहे घरात, आपण तिच्याकडे बघितलं पण नाही कधी. आपण लिहूया आता चला म्हणून असं करत लिहायला चालू केली. आणि नामदेव गाथा लिहिताना अडचणी पण खूप आल्या, कधी कंटाळा पण आला. असं वाटलं नको लिहायला ही नामदेव गाथा, किती लिहावं लागतं, 2000च्या पुढं अभंग आहेत. पण तरी पण लिहायला परत परत चालू केलं. मधून अधून सरांचं तर असायचंच, झाली का नामदेव गाथा पूर्ण. ग्रुपवर बरेचसे मॅसेज त्यांचे असायचे, त्यांच्या शिक्षकी पेशानुसार ते त्यांचं बरोबर मॅसेज टाकायचे आणि मग परत नामदेव गाथा लिहायला चालू व्हायची. असं करत करत शेवटी तर असं वाटलं की आता होणारच नाही पूर्ण. पण बरोबर नामदेव गाथा, नामदेव पुण्यतिथीच्या दिवशी माझी पूर्ण झाली. आणि ही नामदेव गाथा लिहिताना जो मला अनुभव आला, जे ज्ञान प्राप्त झाले किंवा जे समजलं ते मी एका कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अमृताची गोडी तुझ्या भंगात, अमृताची गोडी तुझ्या भंगात, शिकविली भक्ती साध्या सोप्या भाषेत, शिकविली भक्ती साध्या सोप्या भाषेत, अमृताची गोडी तुझ्या भंगात, अमृताची गोडी तुझ्या भंगात. नाम तुझे कार्य झाले जगलौकिक, नाम तुझे कार्य झाले जगलौकिक, नाम तुझी गाथा आहे ज्ञानसागर, नाम तुझी गाथा आहे ज्ञानसागर, अमृताची गोडी तुझ्या भंगात, अमृताची गोडी तुझ्या भंगात. जागोजागी केला हरिधर्माचा प्रसार, जागोजागी केला हरिधर्माचा प्रसार, गुरुविन नाही ज्ञान दिली जगा शिकवण, गुरुविन नाही ज्ञान दिली जगा शिकवण, अमृताची गोडी तुझ्या भंगात, अमृताची गोडी तुझ्या भंगात. नाम रचितो अभंग विठ्ठल लिहितो, नाम रचतो अभंग विठ्ठल लिहितो, कीर्तनात देवा तुझ्या पांडुरंग नाचतो, कीर्तनात देवा तुझ्या पांडुरंग नाचतो, अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे, अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे. नाम तुझे हट्ट केशिराज पुरवितो, नाम तुझे हट्ट केशिराज पुरवितो, मंदिराच्या पायरीशी तू समाधीस्थ होतो, मंदिराच्या पायरीशी तू समाधीस्थ होतो, अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे, अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे. असा अनुभव मला नामदेव गाथा लिहिताना आला. मी लिहिली नामदेव गाथा, खूप भारी वाटलं. जे वाचन करणं आलं नाही आजपर्यंत ते लिहून तरी वाचन झालं. या उपक्रमाने तरी नामदेव गाथा हातात आली, लिहिता आली. बघा तुम्ही पण लिहून बघा. जय हरी, जय रामकृष्ण.